मी तिला गडावर पाऊल ठेवू देणार नाही। आणि हे जर तिला या गडावर घेऊन येणार असतील तर मी यांना देखील गडावर येऊ देणार नाही। त्यांना यायचे असेल तर त्यांनी एकटे यावे, बानूला बरोबर न आणता। आता रे गाड्या, देवी तर देव असती येऊ दिनात गडावर। होय की र, पण आता देव काय करणार? म्हासा, हे काय केलंस? हे असे वागणे अशोभनीय आहे। तू नग काळजी करूस बघ बानू, समजा चांगलं होईल बघ। देव आहेत ना मग तुझ्या संग। होय ग, आता त्यांचाच आधार आहे बघ मला। पर ते तरी काय करणार? तू ऐकलंस ना मग म्हाळसाताई काय म्हणल्या ते? दिवसनी बी गडावर येऊ देणार नाही तसं म्हणल्या म्हाळसाताई। एवढा राग चांगला नाही ग। माझ्या पै देवासनी त्रास झाला बघ। गणोबा, देवा, तुमचं दर्शन व्हावं म्हणून कवा धरणं तुमच्या वाटाकडे डोळं लावून बसलो या। अहो मी आज काय समती जेजुरी तुमची वाट बघते या, आणि तुम्ही आलासा। पर गणोबा, मनात कोणताही संकोच नको बाळगूस। तू केवळ तुझ्या कर्तव्याचे पालन करत आहेस, तेव्हा जे कार्य तुझ्यावर सोपवले आहे ते पूर्ण कर। होय देवा, म्हाळसा देवींची आज्ञा आहे का तुम्ही एकलंच गडावर यावं, आणि तसं नाही झालं तर गडाचा दरवाजा बंद राहतात। बाय 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 बाय, हे म्हणजे वंगाळच घडले म्हणायचं की ग। आणि मग तुला काय वाटलं होतं? म्हाळसा देवी बानाईसनी जवळ करतील, त्यांना ववाळतील, त्यांचं स्वागत करतील? अगं तसं नाही, पण देवासने काय वाटल याचा विचार नको होय कराया। अगं तेवढं सोपं नाही ते बघ। किती झालं तरी बानाई देवांची दुसरी बायको आहे, आणि पहिल्या बायकोला आवडल व्हय दुसरी बायको घरात आलेली? गणोबा, माझ्यापर्यंत म्हाळसेचा निरोप पोहोचला आहे, पण माझाही एक निरोप आहे, तो म्हाळसेपर्यंत पोहोचव। म्हाळसेला हे कळू दे की मला तिचे म्हणणे मान्य नाही। बानू, माझ्यामुळे तुला ह्या साऱ्याला सामोरं जावं लागलं। नाही देवा, उलट माझ्यामुळेच म्हाळसाताईंचा राग राग झाला। माझ्या पायी तुम्हासनी यो त्रास झाला। बानू, तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे पती म्हणून माझी जी जी कर्तव्य आहेत त्यापासून मी कधीही दूर जाणार नाही। बानू, मी तुला कधीही अंतर देणार नाही। आज देव जेजुरीत आलं, म्हणलं इतकं वरीस देव जेजुरीत नव्हतं। जेजुरीत उत्सव होईल, त्यातनं देवाचं लगीन झालं म्हटल्यावर समदेसने आनंद होईल, पर हे विपरीत झालं बघ। हे होणारच होतं गाड्या। म्हाळसा देवी म्हणजे देवांची पहिली बायको,
त्यासनी हे आवडणारच नव्हतं. मला एक कळत नाही, देवानं दुसरं लगीन कशापाय केलं बरं? आता कुणाच ठाव. म्हासा, हे सारं कशासाठी सुरू आहे हे मी तुला आत्ता या क्षणी सांगू शकतो. ते कळल्यावर तुझ्या मनातील बानूबद्दलचा राग नाहीसा होईल ह्याची मला खात्री आहे. पण मला आत्ता हे सारं करता येणार नाही. म्हासा, मनुष्य जन्माचे भोग तुला, बानूला आणि मला देखील भोगावे लागणारच. अजूनही सारं सत्य सांगण्याची वेळ आली नाही. देवा, मला तुम्हासनी एक सांगायचं होतं. बोल बानू. देवा, तुम्हासनी गडावर जायचं असेल तर तुम्ही जावा जी. म्हाळसाताईसनी भेटायचं असेल तर भेटाची. मी आहातच तुमची वाट बघत बसन. बानू, मी तुझ्या सोबतच असणार आहे. जोपर्यंत म्हासा तिची आज्ञा मागे घेत नाही तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही. देवी, श्री खंडेराय बाणाईला घेऊन जेजुरी गडाच्या पायथ्याशी आले आहेत. आणि म्हाळसा देवींना त्याची वार्ता मिळाली आहे. आता त्यांच्यापासून या विवाहासंबंधी काहीही लपून राहिलेले नाही. अखेर हा क्षण आलाच. श्री खंडेरायांचा आणि बानूचा विवाह झाला आहे हे कळल्यानंतर म्हाळसा देवींचा प्रक्षोभ होणं अगदी स्वाभाविक आहे. आता म्हाळसा देवींनी ह्या गडाचे दरवाजे बानूसाठी बंद करण्याची आज्ञा दिली आहे. हे अजूनच गुंतागुंतीचं होत जाणार. देवी, आता काहीही करून म्हाळसा देवींना असे करण्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. तुम्हाला वाटतं हे शक्य होईल? कितीही अशक्य असलं तरी हे कार्य करावेच लागेल देवी. म्हाळसा देवींना रोखणं आवश्यकच आहे, नाहीतर अनर्थ होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. तुम्ही काय करायचं ठरवलं आहे? म्हाळसा देवींची भेट घ्यावी म्हणतो. अहो, परंतु म्हाळसा देवी आता संतापलेल्या आहेत. आता त्यांचा तुमच्यावरही विश्वास राहणार नाही. हा विवाह होण्यासाठी तुम्ही सहाय्य केले असंच त्यांना वाटणार. आधीच गडावरचं वातावरण कटू आहे. ह्या साऱ्याला त्यांनी तुम्हाला कारणीभूत धरू नये म्हणजे झालं. नाही देवी, श्री म्हाळसा देवी मला ह्या साऱ्यासाठी कारणीभूत धरणार नाहीत. परंतु मी हा विवाह थांबवला नाही ह्यासाठी माझा रागराग नक्की करतील. मग ह्या साऱ्याला तुम्ही कसं सामोरं जाणार आहात? देवी, अशा वेळी धीर सोडून नाही चालणार. एक समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. आणि मला खात्री आहे म्हाळसा देवींचा राग नक्कीच निवळेल. महादेवांनी पार्वती देवींना दिलेल्या वचनाची पूर्तता आता झाली आहे. मग आता ते सारं काही म्हाळसा देवींना सांगून का नाही टाकत? देवी, हा पर्याय मी देखील सांगून झाला आहे, परंतु अंतिम निर्णय त्यांचाच आहे. अजून श्री खंडेरायांनी म्हाळसा देवींना सारं काही सांगून टाकण्याची वेळ आली नाही हेच खरं. मग आता तुम्हालाच म्हाळसा देवींना समजवावं लागेल आणि त्या बानूचा स्वीकार करतील असं मला नाही वाटत. परंतु काहीतरी करणं आवश्यकच आहे. येतो मी. बाई ग, बघवत नाही बाबा ना इकडं. नवी नवरी हाय आणि कवा धरणं अशी तात्काळ उभी हाय बघ. वय ग, उनबी लय हाय. आणि आज माहेर सोडून सासरी पहिलं पाऊल टाकायचं सोडून बाना इसनी असं गडाच्या पायथ्याशी उभं राहावं लागते बघ. वय ग, हे बरं नाही दिसत बघ. चल, त्या घागरीतलं पाणी त्यांना देऊया.
आम्ही दोघी जेजुरीतल्याच आहोत. देवाचं आणि तुमचं दर्शन घ्यायला आलं. घ्या वाईच पाणी घ्या, बरं वाटत. खंडेराया माझा पाणी मल्हारी. तहानलेल्याला पाणी दिलं तुम्ही, तुमचं समजा भलं होईल. बा नाही, एक सांगू, तुम्ही लई सुंदर दिसतायसा बघा, नजर न लागो. देवा, देवा, आम्ही तुमचं न बानाईचं दर्शन घ्यायला आलो बघा. तेव्हा आमासने ठाव नव्हतं की तुम्ही बानाई देवी संग लगीन करून येणार हायचा ते. होय देवा, असं ठाव असतं तर समधी तयारी केली असती तुमच्या येण्याची. देवा, आमची चूक पदरात घ्याजी. देवी, तुम्ही काय सांगायला आला आहात बंधू? माझ्या संसाराला आग लागली ते की माझी विटंबना झाली ते? काय सांगायला आला आहात तुम्ही? सगळं जग माझ्याकडे पाहून हसत आहे आणि मी ते पाहत राहावं? आता तुमच्याजवळ सांगण्यासारखं काही राहिलंच नाहीये बंधू. देवी, मला तुमचा क्रोध कळतो आहे. नाही, माझं काय होतं हे कोणालाच कळत नाहीये. माझ्या आत ज्वालामुखी उसळतो आहे आणि त्यात मीच जळते आहे. देवी, आता जी परिस्थिती उद्भवली आहे ती पाहता तुमचा प्रक्षोभ अगदी योग्य आहे, परंतु यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. तुम्ही जर मध्यस्थी करायला आला असाल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही त्यांना आणायला जाणार होतात ना? तुम्ही आलात पुढे आणि आता ते तिला घेऊन आले ते जेजुरीत. आणि हे नियोजन करायला तुम्ही तिकडे गेला होतात. देवी, मी त्यांना आणायलाच गेलो होतो, परंतु माझ्या समोर अशी परिस्थिती उद्भवली की मला तिथून येताच येईना. माझा याच्यावर विश्वास नाही. तुम्ही त्यांचं लग्न लावून देण्यासाठीच तिकडे गेला होतात. तुम्हीही माझा विश्वासघात केला आहे बंधू.
बंधू भगिनीचं नातं आहे ना आपलं. मग तुम्ही आल्यावर यांचं लग्न झालं आहे हे तुम्ही मला का नाही सांगितलं? का लपवून ठेवलं तुम्ही हे सगळं? तुम्ही जर मला आधी हे सांगितलं असतं तर मी त्यांना जेजुरीच्या वेशीवरच थांबवलं असतं. गडाच्या पायथ्यापर्यंतही मी त्यांना पोहोचू दिलं नसतं. का नाही सांगितलं तुम्ही मला? तशी श्री खंडेरायांची आज्ञा होती देवी. त्यांना तुम्हाला सगळं काही प्रत्यक्षात भेटून सांगायचं आहे. काय सांगायचंय? त्यांनी लग्न केलं म्हणून? मला त्यांची कारणं ऐकण्यात काहीही रस नाही. देवी, तुमची काही ऐकण्याचीच इच्छा नसेल तर मी तुमचा निरोप श्री खंडेरायांना देतो, परंतु ते तुमच्या इच्छेविरुद्ध गडावर येणार नाहीत. आता ह्यातून काही मार्गच निघाला नाही तर काय काय अशुभ घडेल? आता काय घडायचं राहिलंय? देवी, तर काही घडू शकतं. देव इथून माघारी सुद्धा जाऊ शकतात. तुम्ही मला भय दाखवत आहात? नाही, मी केवळ शक्यता सांगतो आहे. एक बंधू म्हणून मला असं वाटतं की तुम्ही असं होऊ देऊ नये. कारण जर पुन्हा देव जेजुरी सोडून गेले तर ते पुन्हा यायचे नाहीत. पुन्हा देव जेजुरी सोडून गेले तर ते पुन्हा यायचे नाहीत. आणि त्यांना तुम्ही जाऊ देऊ नये असं मला वाटतं. ते तुमचेही आहेत. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे देवी. त्यांना एकच निरोप द्या की मी त्यांना तिच्यासोबत गडावर येऊ देणार नाही. आणि त्यांना सांगा की तिला घेऊन येण्याचा प्रयत्न केला तर म्हाळसा जिवंत दिसणार नाही. परंतु देवी, ते इथे एकटे कसे येतील? ते मला ठाऊक नाही. आणि तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने आहात? येतो मी, देवांना भेटतो. प्रधानजी, काय झाले? देवा, मी श्री म्हाळसा देवींना समजावून सांगण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु त्या काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. मुळात मी कसलीही मध्यस्थी करावी असंही त्यांना वाटत नाही. पण प्रधानजी, काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. नववधू अशी दारात उभी असताना हे असे वागणे योग्य नव्हे. प्रधानजी, भेटून बोलून प्रश्न सुटू शकतात. परंतु देवा, म्हाळसा देवींनी आता चर्चेची सगळी दारं बंद केली आहेत असं दिसतंय. आता काय करावे देवा? काहीही झाले तरी मी गडावर जाणारच. मल्हार